नमस्कार मैत्रिणींनो. तर बोलतात की नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ना धपाटे करून खावे लागतात. तर मला माहितीच नव्हतं. मी असंच मम्मीला फोन लावला. तर मम्मी बोलली की केले का, खाल्ले का धपाटे बिपाटे काय? तर मी म्हणलं नाही, मला तू म्हणलीच नाहीच करावे लागतात म्हणून, मला माहीतच नव्हतं. तर ती बोलली जाऊ दे, संध्याकाळी करून खा. म्हणून मग मी 5 वाजता नाही तरी 6:30 वाजताच बनवायला लागली. तर धपाट्यासोबत आम्ही डाळ पण खातो, सपक डाळ आणि काय म्हणतात ते दही पण खातात. तर दोन्ही पण आम्ही खातो. दोन्ही पण लेकरांसाठी डाळ भात बनवला आणि आम्ही दही धपाटं खाल्लं. तर बनवायला पहिल्यांदा मी चहा टाकला, कारण लय डोकं दुखत होतं. काय माहिती कसं काय, की मला असं कधीच होत नाही, पण आता सवय लागली वाटतं डोकं दुखायला की चहा प्यायची. तर मी डाळ टाकली आणि सगळं पीठ, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ मिक्स केलं. जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे मिक्सरमधून काढून त्यात टाकलं पिठामध्ये आणि ओवा टाकला आणि कोथिंबीर नव्हती तर घेऊन आले आणि पीठ मळून घेतलं मस्त असं घट्ट आणि तेल लावून ठेवून दिलं. तर डाळीला मी फोडणी सिंपलच देते, कारण सपकच डाळ खायला त्याच्यासोबत मस्त लागते, तिखटवाली नाही. तर काय लसूण ठेचलेला 2-3 पाकळ्या आणि कोथिंबीर कट करून आणि त्यामध्ये एक हिरवी मिरची, त्याची झाली फोडणी मस्त. जिरा मोहरी तडतड वाजली की टाकायची. मस्त होती डाळ. ती पण घट्टच बनवायची, पातळ बनवलेली चांगली लागत नाही. आणि मी आम्ही धपाटेच बोलतो, तुम्ही थालीपीठ काय बोलत असताना, पण आम्ही धपाटेच बोलतो. कुठं कुठं वेगळ्या ठिकाणी वेगळं वेगळं बोललं जातं. तर आमच्यात धपाटं बोलतात, मी धपाटच बोलते, हसायचं नाही. तर मग मी असं बनवलं मस्त. आणि हे बोळका पाडतात मला सांगा, तुम्हाला नसलं माहीत तर